Good evening. Today we have learned political science. आज आपण पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र शिकवणार आहोत. आपलं पेज नंबर 25 कंप्लीट झालेलं. पेज नंबर 25 आपलं कंप्लीट झालेलं होतं. आज बघूया आपण एन्व्हायरमेंटलबद्दलच, थोडंसं पर्यावरणाबद्दलच. इन इंडिया एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट्री पॉलिसीज अँड प्रोग्राम्स. आपल्या भारतामध्ये बरेचसे जंगलविषयक कार्यक्रम राबवले जातात. The primary concern of the ministry are implementations of policies and programs. सुरुवातीला एक बघायला गेलं तर the primary concern of the ministry are implementations of policies and program relating the conservation. सगळ्यात पहिलं जे कार्यक्रम राबवले जातात यांचं नियोजन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, बरोबर आहे. त्याशिवाय त्याच्यामध्ये समन्वय साधणे, त्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर आल्या आणि या सगळ्या गोष्टीचा मागोवा आपल्याला घ्यायला लागतो, पाठपुरावा करायला लागतो. countries natural resource including its lake and rivers, its biodiversity, forest and wildlife conserving, the welfare of animal and preservation, preventions and abatement of pollutions. While implementing these policies and programs, the ministry is guided by the principle of sustainable development and enhancement for human well-being. आज जर बघायला गेलं तर आज जे काही आपल्या इथे नद्या आहेत, आज प्राथमिक मंत्रालय जे बोलतो, मंत्रालय, या मंत्रालयामधून प्राथमिक उद्दिष्ट क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तलाव आहेत, ज्या ठिकाणी नद्या आहेत, ज्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा आहे, ज्या ठिकाणी जंगल क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी जैवविविधता जास्त आहे, बरं ना, यांचं संरक्षण करणे ही सर्वात मोठी जबाबदारी आज गव्हर्नमेंटची, आज मंत्रालयाची किंवा ज्या मिनिस्टर आहेत, पर्यावरण मंत्री वगैरे जे आहेत, त्यांची बनते. त्यांची ही जबाबदारी असते. प्रदूषण कमी करण्यासाठी आलेली धोरणं. While the implementing policies of program, the ministry is guided by the principle sustainable development and enhancement of human well-being. माणूस जो आहे, माणूस हा शक्यतो जी काही धोरणं तयार केलेली आहेत, ही तयार केलेली धोरणं कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, त्याशिवाय हे करताना एक मानवाचे कल्याण कसं होईल या दृष्टिकोनातून ज्यावेळेस हे आपण करणार, या सगळ्या गोष्टी आपण राखतोय, त्याचं संवर्धन करतोय. निसर्गाचं संवर्धन माणूस कधी करायला लागतो? जेव्हा त्याच्यापासून आपल्याला फायदा होईल तेव्हा तो माणूस संवर्धन करायला लागतो, बरोबर आहे. जर त्याने त्याचा फायदा घेतला नाही तर ते संवर्धन होईल का? नाही होणार. त्याचं संवर्धन करता येईल का? नाही करता येणार, बरोबर आहे. सो देन what is poverty? How is it related to development? What are the various perspectives and approaches that will help us to understand the relationship between the two? These are some of the issues that this section deals with. बघा, गरिबी म्हणजे काय नेमकं? गरिबीच्या विकासाशी संबंध काय? जो गरिबी आहे या गरिबीचा विकासाशी संबंध काय, बरोबर आहे. आणि हा संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची मदत होते समजलं, आणि आपलं जीवन त्याच्याद्वारे सुखगत आपल्याला कसं करता येईल याकडे लक्ष दिलं जातं. बघा, अ स्टेट ऑफ एक्सपेक्टेड इन्शुअर दॅट पीपल दॅट प्रोव्हाइडेड नेसेसरी मटेरियल गुड्स फॉर देअर सर्वायवल. ज्यावेळेस आपण या मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण या निसर्गावरच अवलंबून असतो. का अवलंबून असतो? कारण निसर्गातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे येतात. आज आपल्या घरामध्ये नखापासून केसापर्यंत जेवढ्या गोष्टी आपण वापरतोय ना, त्या सगळ्या आपल्याला निसर्गातून मिळालेल्या आहेत. म्हणून बोललो ना,
मातीतच जन्मसी मातीतच मिळशी. तुमचा जन्म मातीपासूनच होतो बघायला गेलं तर, म्हणून जमिनीला जननी असं म्हणतात. प्रत्येकाचा जन्म बघायला गेला तर मातीतूनच होतो. कुठलाही सजीव असो, आपण असलो तरी, जरी आपल्या आईच्या गर्भातून जरी आपला जन्म झाला असेल तर आज त्याच्या मागची कारणं बघाल. आईचा जन्म कोणापासून झाला, वडिलांचा जन्म कोणापासून झाला, तिच्या आई वडिलांचा कोणाचा, तर तुम्हाला एक निसर्गाने उत्पन्न केलेलं आहे असं तुम्हाला शेवटी समजेल. म्हणजे आज आपण निसर्गाकडनं जे काही घेतोय हे घेत असताना त्याच्यामागे दृष्टिकोन ठेवतोय. आपलं आयुष्य कसं सोयीस्कर होईल या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करून आपलं आयुष्य कसं सुखकर होईल या गोष्टीकडे आपण प्रयत्न करतोय. देअर इज अ अल्टरनेट व्ह्यू ऑफ पॉवर्टी. दिस फोकसेस the both of the material and non-material aspects of life. Here the focus on an human well-being through a sustainable societies in social, economic and political terms. Here the emphasis on values. A community ties to availability of the common resource. Such as a view would focus a participatory nature is a decision making, ensuring that the marginalized community is able to participate the public policy and promote economic and political decentralization. बघा, एक म्हणायला गेलं तर गरिबी हा एक पर्यायी दृष्टिकोन आहे. गरीब असो किंवा श्रीमंत असो, कोणी असो, त्याला आज निसर्गावरच अवलंबून राहायला लागलेला आहे. काय झालेलं आहे? निसर्गावरच अवलंबून राहायला लागलेलं आहे. आपल्या ज्या दृष्टिकोनातून जे काही भौतिक घटक आहे किंवा आज अभौमितिक घटक जे आहेत, आज राजकीय घटक, राजकीय कल्याण याच्यावरती जो भर दिला जातो, जो लक्ष दिलं जातं, बरं ना, त्या सगळ्या गोष्टीला आपण महत्त्व देतो. का महत्त्व देतो? आज बघा, मला एक तुम्ही सांगा की आज राजकारणी लोक आहेत, बरोबर ना, यांच्या पाठी बरेच लोक फिरताना दिसतात. त्याच्या मागचं कारण कधी जाणून घेतलंय? याच्या मागचं कारण, तो राजकारणी नेता तुम्हाला काहीतरी देत असतो, फुल ना फुलाची पाकळी देत असतो, त्याच्यापासून तुम्हाला फायदा असतो. आताच्या युगामध्ये कुणीही व्यक्ती देशाला आपलं घर आहे असं म्हणणारी नाहीये. 95% तरी नाहीये. 95% तरी नाहीये. काय वाटतं तुम्हाला? आजच मला एक व्हॉट्सअपला बातमी आलेली. मोबाईल आता तुमच्या व्हिडिओ काढतोय म्हणून, नाही तर मी तुम्हाला वाचून दाखवली असते. क्लासमध्ये असतं तर हमखास वाचून दाखवली असते. हा जो चाललाय ना कोरोनाचा जो बाजार चाललाय, कोरोना, त्याच्यामध्ये आपल्यासारखे लटकलेत, फार लटकलेत. बऱ्याचशा हॉस्पिटलचा कारभार असा चाललाय, इवन BMCचे कर्मचारी सुद्धा जे हॉस्पिटलमध्ये आहेत ते सांगतायत, तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झालात की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोरोनाची टेस्ट करायला सांगतात. आणि नॉर्मली बॅक्टेरियाज कोरोनाचे हे प्रत्येकाच्या शरीरात असतात. माझ्या पण आहे, तुमच्या पण आहे. आपल्याला त्यातलं काही कळत नाही, आपल्याला रिपोर्ट कळत नाही, त्यामुळे आपण कसं समजणार? ज्यावेळेस कोरोना सुरुवातीला आला तेव्हा पेपरमध्ये किंवा व्हॉट्सअपला वगैरे सुद्धा आपल्याला सांगण्यात आलं होतं 4 प्रकारचे कोरोनाचे विषाणू असतात आपल्या शरीरात. सर्दीमध्येच असतात, मोस्ट ऑफ सर्दी खोकला याच्यामध्येच असतात. पण आपल्यामध्ये इम्युनिटी पॉवर जी असते ना, ही त्याला डिस्ट्रॉय करते. अरे अशीच रोज माणसं कितीतरी मरतात रे.
कितीतरी मरतात आणि कितीतरी मरतात, ती मरतातच. पण आज आपल्या इथे दिलंय की 4% मृत्यूचं प्रमाण हे कोरोनाचं आहे. 4% म्हणजे समजलं 100 व्यक्तींमधलं 4 माणसं. कालच्या पेपरला होतं 537 लोक एका दिवसात मुंबईमध्ये कोरोनाने बाधित. मुंबई म्हणजे कुलाब्यापासून सायनपर्यंतचा सिटी. आणि त्यातली 39 माणसं दगावली म्हणजे मेली कोरोनामुळे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना बाळांनो. बघा ना, मुंबई लहान आहे का? कुलाब्यापासून ते सायनपर्यंत 39 माणसं मेली कोरोनामुळे. मेली या कोरोनामुळे. पण बाळांनो एक लक्षात घ्या, कोरोना नसताना, जर कोरोना नसता तरी 100-150 मेली असती मुंबईमध्ये. एका दिवसाचं मृत्यूचं प्रमाण सगळ्या स्मशानभूमीमध्ये एक दिवस जाऊन फिरा, तुम्हाला समजेल. एक दिवस समजा आज मी स्मशानभूमीसाठी राखून ठेवलाय, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत फक्त रिपोर्ट काढत जायचे, आज किती मैतं आली. पूर्ण मुंबईमध्ये जेवढी स्मशानभूमी आहेत तेवढ्या. इवन कब्रस्तान किंवा इवन जे सेमेट्रिक म्हणजे जे ख्रिश्चन लोकांचे असतात ना, तिथे पण जाऊन बघा, 100च्या वरती मरतील. आणि कालच्या पेपरला ती बातमी होती 547 जणांपैकी 39 जण मुंबईमध्ये कोरोनाने मेली. म्हणजे बघा, हे फसवत आहेत आपल्याला किती जण. पण माणूस मानत नाहीये का? तर माणूस या राजकर्त्यांच्या पाठी आहे, या राजकारण्यांच्या पाठी आहे. हे राजकारण फार वेगळं खेळलं जातंय. घाणेरडं राजकारण आहे, फार घाणेरडं. आणि त्यात पिसलं जातोय आपण. त्यांच्या पाठी फिरणारी लोकच म्हणजे आपण. मला एक सांगा, अमिताभ बच्चनचे 2 बंगले, 4 बंगले त्याचे 4, मुंबईत 2 आहेत. एका बंगल्याला जवळजवळ त्याच्या 22 रूम आहेत. काय गरज आहे का 22 रूमची? गरज आहे 22 रूमची? फॅमिली केवढी? 22 रूम. त्याचे नुसते डॉक्टरच 2 आहेत. त्याचा खास कधी पण बोलवा, डॉक्टर येतात त्याचे. खास 2 डॉक्टर त्याने स्वतः ठेवलेले आहेत. जो घरातनं न बाहेर पडणारा माणूस अमिताभ बच्चन, त्याला कोरोना झाला. त्या अभिषेक बच्चन, त्याला तर आता कामधंदे पण नाहीत, त्याला कोरोना झाला. कुठे गेलेले? घरातल्या नोकरांशी भांडत होते का? त्यांच्याशी वाद घालत होते का? किंवा त्यांच्या घरामधला कोण संक्रमित होता का? त्या नोकरांपैकी कोण संक्रमित होता का? तर पहिली टीप लागली असते. कारण ह्या बातम्या लगेच, अरे राज ठाकरेच्या बंगल्याच्या, उद्धव ठाकरेच्या बंगल्याच्या बाहेर कोपऱ्यावरती चायवाला जो चाय विकतो त्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. उद्धव ठाकरे लगेच त्याला दाखल केला हॉस्पिटलला. बरा होऊन पण आला. बरा होऊन आल्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंचा आभार मानलं त्यांनी. वा, तुम्ही मला वाचवलं. मला सांग, ही राजकारणी खेळ चालले सगळे राजकारण. म्हणून तुम्हाला काय बोलतो, हा निसर्ग जो ना सर, कोणालाही सोडत नाही, कोणालाही सोडत नाही. 2 दिवस पाऊस चालू आहे. कितीतरी लोकांची घरं उद्ध्वस्त झाली असतील. कितीतरी लोकांच्या घरामध्ये, प्रतीक्षानगरमध्ये पाणी शिरलं असेल, जे स्लम्स एरियामध्ये राहतात, चाळीमध्ये राहतात. कोणाचं लक्ष आहे त्यांच्याकडे? नगरसेवक, आमदार, खासदार कमवायला बसलेत सगळे. बरोबर आहे. तर म्हणून मी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, काय मिळणार तुम्हाला त्यांच्या पाठीशी? किंवा काय साध्य करतात?
गांधीजी वेगळे होते, टिळक वेगळे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगळे होते, महात्मा फुले वेगळे होते, त्यांनी समाज घडवला. छत्रपती शिवाजी महाराज वेगळे होते. आज यांची घरं इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर हे आज भारत घडवणारे आहेत. आज यांचे राजवाडे पाहिजे होते. होते राजवाडे? यांचे राजवाडे होते का? नाही. यांच्या घरांना आता वास्तू संग्रहालय बनवून ठेवली आहे, बरं ना. गांधीजींचं राहतं ठिकाण साबरमती, टिळकांचा वाडा आज त्याची लायब्ररी आहे. जो जुना वाडा म्हणजे जिथे त्यांचं बालपणच गेलं, अगदी आजाब पंजापासून ते तिवसी त्यांनी बांधलं का? तसं नाही, नाही बांधलं ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर दादरला, ते पण त्यांचं एक पिढ्यानपिढ्या चालत आलेलं घर, ते आज मोठं झालं. आज तिथे लायब्ररी आहे. शाहू महाराज जन्मतःच दत्तक पुत्र होते. पहिल्यापासूनच राजे लोकांच्या ह्याच्यामध्ये होते. दत्तक पुत्र म्हणजे एक गरीब घरातले पोरगे होते. ते त्यांना दत्तक म्हणून घेत ना, त्याला आज त्यांचं नाव आहे. घरं भरली का रे यांनी आपली? आज एखादा नगरसेवक, त्या नगरसेवकाचं 5 वर्षाने जाऊन तुम्ही घर बघा काय झालेलं असेल. 5 वर्षाने तो कुठे पोचलेला असेल, त्याची संपत्ती किती असेल हे तुम्ही बघा. का पाठी लागायचं यांच्या? इट इज अ पॉलिटिकल सायन्स. आज आपण काय शिकतोय? राज्यशास्त्र शिकतोय. आणि हा त्याचाच एक भाग. निसर्ग कोणालाही सोडत नाही. आज निसर्ग या राजकारण्यांवरती डिपेंड आहे. आजच्या पेपरला एक बातमी आहे, मला दाखवतो मी थोडक्यात. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. हे बघा, तुम्हाला सगळी उलटी अक्षर दिसत असतील ना, पण तुम्हाला तिकडे वाचताना ना हे सरळ वाचता येईल. बघा, ओके. कोविडवरती लस निघाली आहे, दिसतं तुम्हाला? हा बघा, हा एक छोटासा भाग. पुढारी पेपर असेल तर पुढारी पेपरमध्ये वाचा. हा नंतर एक छोटासा भाग वाचा. लस आपल्या इथे बऱ्याच अंशी सक्सेसफुल झालेले आहेत. मला सांगा, आज याच्यावरती औषध नाही आहे कोरोनावर. एवढे जण बरे कसे होत आहेत रे? तुम्हाला माहिती आहे 4%. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 4 जण 100 झालेल्यांमधले 100 4 जण मरतात. 95 जण बरं होऊन येतात. का होतात रे बरे? औषधोपचार असल्याशिवाय. सगळं फसवाफसवी चालली. आणि याच्यामध्ये नुकसान तुमचं आहे, माझं आहे. पण माणसाला समजणार, इथे समजणार तेव्हा एक वर्ष पूर्ण गेलेलं असणार. बघा ना, आता आपल्या अभ्यासाचं किती नुकसान होत आहे. नुकसान होतंय तर होतंय. तुमच्याबरोबर माझं पण झालंय, होतंय. माझं पण नुकसान होत आहे. कारण सांगू तुम्हाला, एक महिना झाला आम्ही 5वी ते 9वी पर्यंतच्या बॅच चालू केल्या होत्या. 1 महिना झाला. तुम्हाला जसे व्हिडिओ बनवतोय तसे त्यांनाही व्हिडिओ बनवून टाकवत होतो. रोजच्या रोज बघतायत सुद्धा, रोजच्या रोज पालक बघतायत. तर तिथे आपल्याला एक ऑप्शन असतो की कोणी कोणी बघितले, कोणी कोणी नाही, कोणी कोणी रीड केले. बघतायत सुद्धा. हे मी रोज बघतोय, कोण कोण बघताय, कोण कोण नाही बघत आहे. आणि काल मी फीसाठी सगळ्यांना फोन करत होतो. मग एक एक पालकांची कारणं चालू झाली. त्यांना हे कळत नव्हतं की अरे सरांनी आणि ते अर्चिताताईंनी महिनाभर आपल्या मुलाला शिकवलं. असू दे, महिना जाऊ दे रे. पण खरोखर ज्यांची कामावर वगैरे जातात, जे खरोखर कामाधंद्याला जातात, त्यांनी तरी फी भरणं गरजेचं आहे.
मग सर आम्हाला यावर्षी नाही जमणार आहे, लॉकडाऊन आहे, आमची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, आमची मुलं गावी आहेत. पहिलं कारण. दुसरं कारण हे. तिसरं कारण, अहो तो बघतच नाही, अहो ती बघतच नाही. तुम्ही पाठवताय ठीक आहे, आम्ही ग्रुपवर आहे ठीक आहे, पण ती बघतच नाही. तुमच्या घरी मी येऊ का कान पकडून दाखवायला, बाबा बघ रे बाबा, व्हिडिओ पाठवलाय. जेव्हा क्लास चालू नव्हते मे महिन्याच्या दरम्यान, तेव्हा मुलं घरी होती, कोणाला गावाला जायला मिळालं नव्हतं, तेव्हा 10 वेळा पालक फोन करून विचारायचे मला की सर क्लास कधी चालू करताय, हे बघा इथे अशी मुंडगत बसली आहेत पोरं. आणि चालू केल्यावर प्रत्येकाचं कारण असं. तुमचंही नुकसान. क्लासवरती असतं तर एकेकाला तसं आपल्याला बोलता येतं, तसं आपल्याला काही करता येतं, आपल्याला समोरासमोर पालकांशी बोलता येतं. तुमचा पण 1 महिना झालाय कंप्लीट. समीक्षा, अनिकेत, दिया, गोरखने थोडीफार भरलेली आहे फी. प्रथम फी भरा प्लीज. तुमच्या नोट्स आणायला मिळतील मला, बाकी काही नाही रे. लवकरात लवकर आपल्याला नोट्स आणायला मिळतील. तर कृपया फीज भरलात तर बरं होईल, तुम्हालाही चांगलं, मलाही चांगलं. त्यामुळे शक्यतो फीज भरा प्लीज. मी तुम्हाला 15 तारखेपर्यंत फीज भरायला सांगितली. आज 15 तारीख झाली, अजून तुमची फी आली नाही. माझ्या फोनची वाट बघताय का तुम्ही? सर फोन केल्यानंतर, सरांनी आपल्या पालकांना फोन केल्यानंतर किंवा आपल्याला फोन केल्यानंतर फी देणार आहेत. तुम्ही जेवढं तुम्ही मला मोकळं करणार तेवढं मी तुम्हाला मोकळं करणार. तुमच्यासाठी नोट्स वगैरे मागवले जातील, तुमचं पाठांतर होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला पाठांतराला हे आता किती वेळ तुम्ही याच्यातनं शोधणार, पुस्तकातलं शोधणार. पाठांतर तुम्हाला करायला मिळेल. ठीक आहे, तेव्हा आपल्याला प्लीज फीज भरा. ओके. बरंच आपण आज पॉलिटिकल्सबद्दल शिकलो. आज बराचसा वेळ आपला असा तुमचा बोलण्यात गेला. ठीक आहे. सो कम टू द पॉईंट. आज जास्त शिकवणार नाही आहे मी तुम्हाला, थोडंसं कमीच शिकवणार आहे. एक 25-30 मिनटं शिकवणार आहे, कारण की थोडंसं मला पण आज सुस्ती आले. बराचसा पाऊस पडतोय आणि असं म्हणतात ना की क्लासवरती आला तर तुम्ही मला शिकवायला दिलं नसतं, मी शिकवणार मात्र आहे. थोडासा मलाही कंटाळा आला, तेव्हा अंग जड झालंय, स्थूल वाटते आज जरा एकदम. पाऊस आहे पण दमत आहे. असा जाऊन पटकन आला असता, पटकन गेला असता, सर्व कोसळली असती, लगेच निघून गेला असता, थोडंसं बागणं फार बरं वाटलं असतं. रडत पकडतोय तो, त्याच्यामुळे बरोबर आहे, दुसऱ्यांचं नुकसान पण व्हायला नको, त्यालाही समजतं. निसर्ग येतो. मलाही थोडासा कंटाळा आला आहे. आणि त्यात आज रविवार नाही, सॉरी बुधवार. ओके. तो थोडा कम टू द पॉईंट. आज आपला 26वाच बघा, आता 26वं पेज आपलं तशी संपत आलंय. 25 दिवसाला आपली 3-3, 4-4 पेजेस संपतात. आज आपलं एकच पेज संपत आहे. असं वाईट आपण काहीच बोललो नाही, चांगलंच बोललोय, चांगलंच शिकवलंय, ज्ञानच शिकवलंय, ज्ञानच घेतलंय आपण. The approach to the concept of development is usually looked through the sight of social and political values. The purpose of development is ensure welfare of the people. For example, development can be associated with the economical growth. One perspective about the economic growth can focus on the predominant role of the state in promoting economical growth. ओके. बघा, सामान्यतः विकासाच्या दृष्टिकोनातून आज राजकीय मूल्यांकडे पाहिलं जातं. परत आलं बघा, विकास पण आपण करणार का, जाऊन आपण झाडे लावणार की आपण, अरे एक फंड मिळतो, एक काहीतरी असतं त्यांच्याकडे की एक पैसा दिला जातो, पुरवला जातो, शासन पैसे पुरवतं, नगरसेवक, आमदार या लोकांना, की तुम्हाला जो काही फंड दिला जातो त्याच्यातून लोकसेवा उपयोगी, समाजसेवा उपयोगी कामं करा. मला माहिती नाही, पण माझा मित्र आहे इथे, राजकारणामध्ये आहे, थोडंसं तिथलाच आहे. काय मला म्हणाला माहिती आहे का, जेव्हा एखादं क्वारंटाईन सेंटर दिलं जातं तेव्हा नगरसेवक आणि आमदारांना जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये मिळतात.
त्या क्वारंटाईन सेंटर मागे नगरसेवकाचं काम काय फक्त की एखादा कोरोनाचा पेशंट असेल तर त्याला तिथून हलवायचा, क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करायचा आणि त्याची नोंद करायची. हे नगरसेवकाचं काम असं त्याने सांगितलं. मग नगरसेवकांना कळलं की नगरसेवक येतात आणि आपल्याला लगेच हो असं तसं हे ते आणि आपल्याला क्वारंटाईन करतात. त्यांच्याच काही हितचिंतकांबरोबर आपल्याला अरे वा, मला कोरोना झाला तेव्हा नगरसेवक आलेला क्वारंटाईन करायला, पण नगरसेवकाला थप्पी मिळाली, आमदाराला थप्पी मिळाली. तुम्हाला काय मिळालं? 10 दिवस आराम. आणि जर अति कोरोना झाला तर एकदमच आराम. बरोबर ना? अशा प्रकारे या राजकारण्यांना या गोष्टी मिळतात. जे सोशल फंड असतात ना, हे ह्यांना मिळतात, आपल्याला मिळत नाही. आणि यांनी समाजोपयोगी कामं करत असतात. म्हणून इथे काय दिलंय की एक आर्थिक विकासाचा एक पैलू, आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमीवर लक्ष केंद्रित करतो. तसंच एक बघायला गेलं तर या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. पहिला दृष्टिकोन असा, प्रमोटिंग इकॉनॉमिकल ग्रोथ. अदर व्ह्यूज अ फोकस रोल ऑफ द फ्री मार्केट इकॉनॉमिक प्रमोटिंग द डेव्हलपमेंट. द फार्मर वुड बी classified as a socialist, while the latter of the capitalist. Both there are traditional approaches to development. बरं ना? एक असं म्हणायला गेलं की जो पहिला दृष्टिकोन आहे हा समाजवादी आहे. पेपर घ्या आणि पेपर वाचा. कोरोनाचं एका बाजूला, पण देशामध्ये राजकारण्यांची भांडणं जी चालली आहेत ना, त्यांनी सगळा पेपर भरलेला असतो. कोणालाही आपलं पडलेलं नाहीये. म्हणून इथे काय लिहिलं? समाजवाद, भांडवलशाही असं म्हणता येईल या दृष्टिकोनाला. विकास करण्याचे हे पारंपरिक दृष्टिकोन आहेत, म्हणजे पूर्वीपासून आलेले आहेत. आपण त्याला जबाबदार नाही. याला जबाबदार राजकारणी लोक. आपण आहेत ना? का नाही? या राजकारण्यांना निवडून आपण देतो. बरोबर ना? आज पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव हे देशामध्ये जास्त घेतलं जात नाही, पण त्यांच्याही पेक्षा जास्त महात्मा गांधीजींचं नाव घेतलं जातं. कारण पंडित जवाहरलाल नेहरू हा थोडासा स्वार्थी माणूस होता. भारताचं पंतप्रधान पद मिळण्यासाठी तो आणि बॅरिस्टर जिना यांनी पाकिस्तानचं पंतप्रधान पद मिळण्यासाठी दोघांनी बरीच चांगली युक्ती साधलेली होती. त्याला सांगड घालण्याचा प्रयत्न महात्मा गांधींनी केला. महात्मा गांधींना या गोष्टी नंतर समजल्या, पण महात्मा गांधींचा काटा काढण्यात आला. राजकारण आहे. बघा ना, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घरामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सोडले तर बाकी सगळ्यांना उडवलाच आहे. राजीव गांधीला उडवला, इंदिरा गांधीला बॉम्बस्फोटने उडवला, संजय गांधीला विमानतळातून उडवला, विमानाचा स्फोट केला. का केला? चांगली माणसं लवकर मरतात हो, म्हणून केला. चांगली माणसं होती ना ती, म्हणून लवकर मेली. असो, पुढे the alternate non-traditional view about a development focus on the both of the materials and development focus both of the material and non-material aspects of poverty. It is a stress on the political participation from the grassroots level, assuring that the sections of the community are respects represented in the decisions making process. It seeks to balance human activity with the nature, thus promoting the concept of the
अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बघा, विकासाचा जो पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन होता हा गरिबीच्या आणि भौतिक घटकांवरती बराचसा भर देतो. जर हा दृष्टिकोन बघितला तर समाजाच्या तळागाळामधील लोक जी होते याला राजकीय सहभागाला जास्त महत्त्व देत होती. आता मगासपासून आपलं तेच चाललंय, आपला पूर्ण विषय गेला, आपला पूर्ण सब्जेक्ट आज त्याच्यावरच डिपेंड राहिला. समाजातल्या तळागाळातील लोक आज या राजकीय गोष्टीला महत्त्व फार देतात, बरोबर आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळतं. निसर्ग यांच्यामध्ये योग्य तो समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो आणि विकासाला प्रोत्साहन मिळते. पण दोन्ही पार्ट्या जर अपोजिट असतील तर मात्र ह्या गोष्टी होत नाही. एकमेकांची उनी धुनी काढण्यातच यांचे दिवस जातात. बघा, इन 1990s 1990 ला their approaches to a development until the 1990s were mainly traditional nature. There is a main concern with taking material aspects of poverty. Thus, the role of states targeted the increasing economic prosperity through the industrialization for focus on agriculture through the industrializations. Agriculture so as say greater employment opportunities, the increase of the per capita income of the people. It is only of the 1990s that the alternative views of development has become acceptable. Consequently, the focus of day is a development based is a equity, participation, empowerment, stability, etc. बघा, 1990 पर्यंत विकास जो साधला गेला हा उदाहरणार्थ पारंपरिक स्वरूपाचा होता. गरिबी सोडवणं, गरिबीवर मात करणं, राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकरण साधून त्या गरिबीचं उच्चाटन करणं म्हणजे पूर्ण नष्ट करणं, रोजगार निर्मिती करणं, दरडोई उत्पन्न वाढवणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आता या सगळ्या गोष्टी काढण्यासाठी समता, सहभाग, सबलीकरण, शाश्वता या तत्वांना महत्त्व देणं फार गरजेचं होतं. आज बघायला गेलं तर द इकॉनॉमिक सोशल काउन्सिल इकोसोस is a united ecosos. The national consider poverty as a denial choice of the appointment and opportunities and of valuations human dignity is means to look a basic capacity of the participate effectively society, not having enough food and clothes, a family not having a school or a clinic to go to, not having a land which is a grow one's food or job once. बघा, संयुक्त राष्ट्राची ही जी संघटना आहे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, ज्याला इकोसस बोलतात, त्याची व्याख्या म्हणजे काय तर गरिबी म्हणजे काय, योग्य संधी आणि पर्यायाचा अभाव असणे. गरिबाला योग्य संध्या मिळतात का नाही, आणि मानवी प्रतिष्ठेचं उल्लंघन होणे. समाजामध्ये प्रभावीपणे त्यांना भाग घेता येतो का नाही. कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाना नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसे, कर्ज मिळवण्या इतकी पत नसणे, त्याच म्हणजे बरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीशी आणि कुटुंबाशी असलेली समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. गरिबी म्हणजे काय, व्यक्तीची आणि कुटुंबाची समाजाशी असलेली दुर्बलता, त्याला गरिबी असेल. ठीक आहे, आज आपण नाही म्हणता तरी पण 35 मिनिटाचं शिकवलं नाही. बराचसा आपला आज टाईम आज राजकारणामध्ये गेला, बरोबर आहे. आज आपल्याला याच्याशी संबंधितच आहे, रिलेटेड आहे, त्यामुळे आज आपला बराचसा तो वेळ गेला. प्लीज आजचा लेक्चर ऐकल्यानंतर फीज भरण्याचं करा, जरा पालकांना सांगा, मला फोन करायला लावू नका, नाही तर 2 दिवसात मी फोन करणार आहे. तर प्लीज फीज भरण्याचं करा. धन्यवाद.